ವೈಭವದ ಗಣೇಶ ವಿಸರ್ಜನೆ ವೇಳೆ ದಣಿದವರಿಗೆ ಮುಸ್ಲಿಂ ಬಾಂಧವರಿಂದ ಆಹಾರ ನೀರು ವಿತರಣೆ. ಮಾಣಿನಗರದ ತಾಯಿ ಮಕ್ಕಳ ಆಸ್ಪತ್ರೆ ಎದುರು ಮೊಹಮ್ಮದ್ ರೆಹಮತ್ ಅಲಿ ಮತ್ತು ಹಬೀಬ್ ಎನ್ನುವ ಇಬ್ಬರು ಸಹೋದರರ ನೇತೃತ್ವದ ತಂಡವು ವೈಭವದ ಗಣೇಶ ಮೂರ್ತಿ ವಿಸರ್ಜನೆ ಸಂದರ್ಭದಲ್ಲಿ ಉತ್ಸವದಲ್ಲಿ ದಣಿದು ಬಂದ ಭಕ್ತರಿಗೆ ರಾತ್ರಿಯಿಂದ ಬೆಳಿಗ್ಗೆ 5 ಗಂಟೆಯವರೆಗೆ 1 ಕ್ವಿಂಟಲ್ ಅನ್ನದ ಪಾಕೆಟ್, 500ಕ್ಕೂ ಅಧಿಕ ಬಾಟಲ್ ನೀರು, 40ಕ್ಕೂ ಅಧಿಕ ಚೀಲ ವಾಟರ್ ಪೌಚ್ಗಳನ್ನು ಮತ್ತು 1,000ಕ್ಕೂ ಅಧಿಕ ಬಾಳೆಹಣ್ಣುಗಳನ್ನು ವಿತರಿಸಿ ಸೌಹಾರ್ದತೆ ಮೆರೆದಿದ್ದಾರೆ. ಈ ಇಬ್ಬರ ಸಹೋದರರ ಸೌಹಾರ್ದತೆ ಸಂದೇಶವನ್ನು ಹಿರಿಯ ನ್ಯಾಯವಾದಿಗಳು ಎ.ಬಿ. ಉಪ್ಪಳಮಠ್ ವಕೀಲರು ಹಾಗೂ ಮುಸ್ಲಿಂ ಧರ್ಮಗುರು ಸೈಯದ್ ಸಜ್ಜದ್ ಹುಸೇನಿ ಮತ್ವಾಲೆ ಮೆಚ್ಚುಗೆ ವ್ಯಕ್ತಪಡಿಸಿ ಮಾತನಾಡಿದ ಅವರು, ಧರ್ಮ ಯಾವುದಾದರೇನು, ಮಾನವೀಯತೆ ಎನ್ನುವುದು ಒಂದೇ. ಹಿಂದೂ ಬಾಂಧವರಲ್ಲಿ ಹರಿಯುವ ರಕ್ತ ಕೂಡ ಕೆಂಪು ಬಣ್ಣದ್ದು, ಮುಸ್ಲಿಂ ಬಾಂಧವರಲ್ಲಿ ಹರಿಯುವ ರಕ್ತ ಕೂಡ ಕೆಂಪು ಬಣ್ಣದ್ದು. ಯಾವುದೇ ಧರ್ಮದ ಆಚರಣೆ ಭಾವನೆಗಳಿಗೆ ಧಕ್ಕೆ ತರದೆ ಗೌರವಿಸುವ ಕೆಲಸ ಮಾಡಬೇಕು. ಅಂದಾಗ ಮಾತ್ರ ಇಂಥ ಸೌಹಾರ್ದತೆ ಭಾವನೆ ಹುಟ್ಟಲು ಸಾಧ್ಯ. ಹಿಂದೂ ಮುಸ್ಲಿಮರು ಭೇದ ಭಾವ ಮತ್ತು ಮೇಲು ಕೀಳು ಕಾಣದೆ ಪರಸ್ಪರಂತೆ ಕಾಣಬೇಕು. ಮಾನವಿ ಎನ್ನುವುದು ಮಾನವೀಯತೆಯ ಊರು. ಇಲ್ಲಿ ಸೌಹಾರ್ದತೆ ಇನ್ನೂ ಜೀವಂತವಾಗಿದೆ ಎಂದರು. ನೀವಿವತ್ತು ಉಭಯ ಸಹೋದರರು ಏನು ಸಂದೇಶವನ್ನು ಕೊಟ್ಟಿದ್ದೀರಂದ್ರೆ, ಒಂದು ಸುವ್ಯವಸ್ಥಿತವಾದ ಸಂತೋಷದ ಸಂತಸದ ಹಬ್ಬಗಳಿಗೆ ಅದು ಜಾತ್ಯತೀತವಾಗಿರಬೇಕು. ಎಷ್ಟು ಕಾರ್ಯಕ್ರಮಗಳಲ್ಲಿ ನಾನು ಭಾಗಿಯಾಗಿದ್ದೇನೆ, ಆದರೆ ಇವತ್ತು ನೀವೇನು ಒಂದು ಹಮ್ಮಿಕೊಂಡಿದ್ದೀರಿ ನಿಜವಾಗಿಯೂ ಬಹಳ ಅರ್ಥಪೂರ್ಣವಾಗಿರ್ತಕ್ಕಂಥ ಸಂದೇಶದ ಮಾತು. ಈ ಸಂದೇಶ ಏನಾದರೂ ಗಿನ್ನೆಸ್ ಬುಕ್ನಲ್ಲಿ ದಾಖಲೆ ಆಗಬೇಕಾದ್ರೆ ಮಾನವೀಯಲ್ಲಿ ನಡೆದದ್ದು. ಈ ಮಾನವೀಯ ಇತಿಹಾಸವನ್ನು ಆ ಗಿನ್ನೆಸ್ ಬುಕ್ನಲ್ಲಿ ಸುವರ್ಣಾಕ್ಷರಗಳಲ್ಲಿ ಬರೀಬೇಕಿದೆ. ಸುವರ್ಣಾಕ್ಷರಗಳಲ್ಲಿ ಗೋಲ್ಡನ್ ಲೆಟರ್ಸ್ನಲ್ಲಿ ಬರೀಬೇಕಾದ್ರೆ ಬಂಗಾರದ ಅಂಕೆಗಳಲ್ಲಿ ಇರತಕ್ಕಂಥದ್ದು. ಇಂಥ ಒಂದು ಇವತ್ತು ನಡೀತಕ್ಕಂಥ ಸಮಾರಂಭ, ಬಹಳಷ್ಟು ಯುವಕರಿದ್ದೀರಿ ಆ ಕಡೆ, ನೀವು ಬಹಳ ಜಾಗರೂಕತೆಯಿಂದ ಈ ಒಂದು ಆಚರಣೆಯನ್ನು ಮಾಡಬೇಕು. ತತ್ವ ಸಂದೇಶಗಳನ್ನು ಸಾರಬೇಕು. ಯಾವುದೇ ಹಬ್ಬ ಹರಿದಿನಗಳ ಬಗ್ಗೆ देखिए, एक 2 शेर कहता हूँ. शेर में ज़रा कितना वजन है, ज़रा गौर करिए आप. अशार कहता हूँ, इंशाल्लाह स्वामी जी उसका कन्नड़ा में अर्थ बोल सकते तो बोलेंगे वो. ना कुरान बुरा है, ना गीता बुरी है. ना कुरान बुरा है, ना गीता बुरी है, ना हिंदू बुरा है, ना मुसलमान बुरा है. हमारे जहनों में जो शैतान है वो शैतान बुरा है. हमारे जहनों में जो शैतान है वो शैतान बुरा है. और एक शेर कैसा है देखिए आप, तेरा घर भी शीशे का, मेरा घर भी शीशे का, फिर तेरे हाथ में भी पत्थर और मेरे हाथ में भी पत्थर, और तू भी सोच मैं भी सोचूं, तू भी सोच मैं भी सोचूं, क्योंकि तेरे घर भी पत्थर का है, तेरा घर भी शीशे का है, मेरा घर भी शीशे का है, फिर हमारे दोनों के हाथों में पत्थर है. तो शायर क्या कितना खूब कहा है मालूम है. हिंदू लोगों में भी कुछ बुरे लोग हैं, मुसलमान लोगों में भी कुछ बुरे लोग हैं. तुम भी सोचो, हम भी सोचेंगे. तुम्हारा घर भी कांच का है, हमारा घर भी कांच का है. तुम भी कोई दूध के धुले नहीं है, हम भी कोई दूध के धुले नहीं है. तुम्हारे में भी बुरे लोग हैं, हमारे में भी बुरे लोग हैं, फिर हमारे दोनों के हाथों में पत्थर है. तू अगर मेरे घर को पत्थर मारा तो मैं तेरे घर को पत्थर मारता हूँ. तू भी सोच मैं भी सोचता हूँ. और आगे क्या कहता है देखिए, महात्मा गांधी जी को, इंदिरा गांधी जी को और राजीव गांधी जी को किसने मारा, और उमर फारूक रज़ियल्लाहु ताला अन्हु को, उस्मान गनी रज़ियल्लाहु ताला अन्हु को और इमाम हुसैन को किसने मारा, तू भी सोच मैं भी सोचता हूँ. देखिए, महात्मा गांधी को मारने वाला हिंदू मुसलमान नहीं मारा. राजीव गांधी जी को मारने वाला हिंदू मुसलमान नहीं मारा. इंदिरा गांधी जी को मारने वाला सिख मुसलमान नहीं मारा. अब यहाँ पर आइए, हजरत उमर फारूक रज़ियल्लाहु ताला अन्हु को मारने वाला मुसलमान हिंदू नहीं मारा. उस्मान गनी रज़ियल्लाहु ताला अन्हु को मारने वाला मुसलमान हिंदू ने नहीं मारा. और इमाम हुसैन अलैहिस्सलाम को मारने वाला मुसलमान हिंदू ने नहीं मारा. अब यहाँ भी गलतियाँ हैं, वहाँ भी गलतियाँ हैं. अब हम सोचना चाहिए
कि हमारे हर कौम के अंदर बुरे लोग होते हैं, हर कौम के अंदर बुरे लोग होते हैं। इसका मतलब ये नहीं कि पूरी कौम बुरी है, बोलना ये बुरी बात है। तो आज मैं दिल की गहराइयों के साथ हमारे रहमत अली साहब को और हबीब अली साहब को मुबारकबाद पेश करता हूँ, जो आज हिंदुस्तान के कल्चर को अपनाते हुए हिंदू मुसलमान के अंदर मोहब्बत को बढ़ाते हुए आज जो एक खाने का इंतज़ाम किया गया है और पानी का जो इंतज़ाम किया गया है, ये काबिल मुबारकबाद है। ये आज हम इतना सुकून से बैठे हैं। आप जाकर दूसरे गाँव में जाकर देखिए, आप यूपी जाइए, आप और एक जगह जाइए, अल्लाह का कितना बड़ा एहसान अगर गुजारो, उसका कितना बड़ा शुक्र करो तो कम है। मेरे दोस्त, शहर मामी जैसे गाँव में हमको पैदा फरमाया है। यहाँ पर कोई हिंदू नहीं, कोई मुसलमान नहीं, बस सब इंसान ही इंसान है। सब इंसान है बोला, यहाँ पे सब इंसान है। इंसान से मोहब्बत करो। 4 दिन की जिंदगी है, 4 ही दिन की जिंदगी है बोला। ಈ ಸಂದರ್ಭದಲ್ಲಿ ಹಿರಿಯ ವಕೀಲರು ಗುಮ್ಮಾ ಬಸವರಾಜ್, ಸೈಯದ್ ಖಾಲಿದ್ ಖಾದ್ರಿ, ಎಂಡಿ ಇಸ್ಮಾಯಿಲ್ ಸಾಬ್, ರಾಜಾ ಸುಭಾಷ್ ಚಂದ್ರ ನಾಯ್ಕ್, ಶಿವರಾಜ್ ನಾಯ್ಕ್ ಸೌಕಾರ್, ಅರುಣ್ ಚಂದ, ಆದಮ್ ಬೇಗ್, ಡಿ ವೀರೇಶ್ ಇನ್ನಿತರರು ಪ್ರಶಂಸನೀಯ ಮಾತುಗಳನ್ನಾಡಿದರು.